मंडळी चला बाहेर जायची आमची तयारी झालंय। फक्त एक साहेब जो आहे आमचा त्याला कधीच कपडे नसतात। यो साहेब प्रत्येक महिन्याला कपडे घेतले तरी नाहीच आता कमीत कमी त्याने किती शर्ट बदलल्यात मागे बघा, हे बघा तो एक शर्ट, तिकडे मागे दोन शर्ट, तिकडे बघा तो एक शर्ट अजून काढून टाकलेला आहे। एवढे शर्ट बदलावे लागतात त्याला। आता बघा काय घातलं, टी शर्ट घातलं, टी शर्ट हे बघा का तर हा ढोलभर खायचं सकाळ संध्याकाळ दुपार रात्री, दुकानात गेल्यानंतर हे खायचं ते खायचं आणि मग मोठं झालं ना का ते शर्ट द्यायचे टाकून। असं काम आहे। चला आपण निघूया जायला। हे येतील कारण यांचं कसं हमेशा सावकाश काम असते। फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहेत। आता आमच्या मावशीच्या शेतामध्ये, धनसरच्या मावशीच्या शेतामध्ये हे बघा मावशी वगैरे बसलेले आहेत इकडे सगळे। आणि मावशीने शेत बघा कशी रंगवलेली आहेत। जांभळाचं, सफेद जांभळाचं झाड, आंब्याची झाडं, फणसाची झाडं, बाकी मंडळी सगळी तिकडे आहे। ती बघा बाकी मंडळी सगळे तिकडे आहेत आणि अजून बाकी त्या साईडला बसलेले आहेत। आपण सगळा व्हिडिओ शूट करणार आहोत त्याचा। हे बघा आमच्या मावशीने अथक परिश्रमानंतर त्यांच्या शेतामध्ये पेरू, आंबे, चिकू, लिंबू, फणस या सगळ्यांची लागवड केली। त्यानंतर आता त्यांच्या मुलगी, छोटी मुलगी जी आहे ती चिकूच्या झाडाखाली उभी आहे आणि त्या चिकूच्या झाडाजवळ जे आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याचं झाड आहे त्याला आंबे लागलेले आहेत। ताई तू आंबा दाखवू शकतेस? हे बघा आंबे कसे आहेत। हे फळ जे आहे खूपच सुंदर आलेलं आहे आणि हे पीक त्यांच्या शेतामध्ये आता हे तिसरं वर्ष आहे। या तिसऱ्या वर्षी हे फळ आलेलं आहे आणि त्यांनी ते फळ तोडलेलं आहे। खूपच सुंदर आहे, चवीला खूप गोड आहे। हे जे झाड आहे हे आंब्याचं झाड आहे। हे बदाम आंबा जो ज्यूस म्हणजे आपल्याला आपण मार्केटमध्ये जो ज्यूस खातो, जो आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर अगदी सहजपणे सांगतो का मला ज्यूस द्या, 10 ते 20 ते या 30 रुपयाचा जो पण ज्यूस आपण घेतो त्या आंब्याचं झाड हे आहे, हे बदाम आंब्याचं। इकडे जे झाड आहे ते ताईने आंब्याचं फळ तोडलेलं आहे। त्याच्या लगतच चिकूचं झाड आहे। चिकूला आता फळं आलेली नाहीयेत, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। पण ही बघा त्याच्या लगतच आहेत ती मोगऱ्याची झाड आहेत, मोगरा। आता ही सुरुवातीला लागवड केली होती। सगळ्यात पहिला इथे कुठलंही झाड नव्हतं, मोगऱ्याची झाडं होती। त्या मोगऱ्याची झाडं लावली होती, त्याला खूपच सुंदर कळ्या येत होत्या। त्यानंतर ही झाडं मोठी झाली आणि त्या झाडांमध्ये आपसात चुरस झाली का तुला सूर्यकिरण पहिला का मला सूर्यकिरण पहिला, अशा परिस्थितीमध्ये मोगऱ्याची झाडं छोटी राहिली, आंब्याची झाडं भरली। कारण आंब्याची झाडाची जी क्षमता आहे ती खूप जास्त आहे। त्यामागे मी तुम्हाला दाखवतो केळीची झाडं बघा। ही केळीची झाडं खूप आहेत इकडे, तिकडे नारळाची झाडं आहेत, नारळ पण लागलेले आहेत आणि इकडे केळी पण लागलेली आहेत। ही बघा गावठी केळी, ही केळी पण लागलेली आहेत। ही बघा खूपच छान केळी लागलेली। त्यानंतर नारळ तिकडे लागलेले आहेत बघा। नारळ एका झाडाला किती नारळ लागलेले आहेत, अजून वरती लागणार आहेत आणि बाकी लागलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे जर एक छोटासा प्लॉट असेल, त्या छोट्याशा प्लॉट मध्ये आपण काय करू शकतो, या लावलेल्या झाडानुसार ही जी शेती केलेली आहे त्यानुसार आपण बघू शकता एक कमी क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये केळी, त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो सुपारीचं झाड। हे बघा इथे जे झाड आहे ते सुपारीचं झाड आहे। त्यानंतर इथे जे आहे नारळाचं झाड आहे, इकडे मोगऱ्याचे झाड आहेत, केळीची झाड आहेत, जास्वंदीची झाड आहेत। अशा छोट्याशा जागेमध्ये त्यांनी बागायत सजवलेली आहे, खूपच सुंदर। बेळाचं झाड सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये आहेत, म्हणजे यांनी कमी शेतीमध्ये ही बागायती शेती सजवलेली आहे।
तर आपण एक उत्तम उदाहरण म्हणून मानू शकतो धनसार गावचे रहिवासी अनिल पाटील आणि त्यांच्या माताश्री अलका पाटील यांनी ह्या कमी क्षेत्रामध्ये सुद्धा ही शेती खूप सुंदर सजवलेली आहे. केळीचं झाड, जास्वंदीचं झाड, आवळ्याचं झाड, अगस्तीचं झाड, बेलाचं झाड, नारळाचं झाड, पेरूचं झाड, आंब्याचं झाड अशा विविध प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत आणि त्याच्यातनं ते उत्पन्न सुद्धा घरगुती उत्पन्न घेत आहेत. तर माझी एकच विनंती असेल, तुमच्याकडे जी असलेली शेती ही योग्य पद्धतीने त्याचं निवारण करा, तुम्हाला ही फळ भेटू शकते. फ्रेश, हा मग तेच मी मावशी उचलून आणलंय. मावशींना दाखवा. या मावशी या मावशी आहेत. मावशी, तुम्ही या तडफळापासून काय काय केलेलं आहे ते सांगा जरा. आम्ही ताडगोळ्याचं हे रस काढून वडे बनवल्या, चांदणं बनवलं म्हणजे रोटी चांदणं म्हणजे काय, ते आकाशातलं चांदणं नका समजू, नाहीतर तुम्ही आकाशात जातील. हे चांदणं म्हणजे काय असतं, हे ताडफळ पूर्ण याचा गिर जो असतो तो काढून घेतात, ते एका चांदणीमध्ये म्हणजे आपली ताटली त्याच्यामध्ये ठेवतात आणि त्याला वाफेवर शिजवलं जाते. याला म्हणतात चांदणं. उंबर वडे म्हणजे एक गुळगुळे, भोकाचे वडे. म्हणजे भोक म्हणजे कसा, हा भोक टाकला जातो, हे भोकाचे वडे. आता बघा, आता यांचा विचार करण्याची दृष्टी वेगळी आहे, त्याबद्दल मी काय करू शकतो. भोक या बोटाने टाकला जातो. बघा, यांना दाखवत. ठीक आहे, तो विषय बाजूला राहिला. हे राहणारे आहेत टेंबी खोडाव्याचे, आता सध्या राहतात विरारमध्ये. यांना तुम्ही पाहिलं असेल तर आमच्या व्हिडिओला आवर्जून प्रतिसाद द्या. पण ह्या ताड फळाच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. भाऊजी, या फळा बाबतीत तुमचं म्हणणं काय? बाई तू पळू नको रे. अरे बाई, हे आपले मित्र, म्हणजे परम मित्रासारखे असणारे, परम अगदी जवळचे असणारे बंधू, सगळ्यात मोठ्याचे ते फळ काढतायत, कारण त्यांना माहित आहे आता त्यांची बारी आहे. पण आता आपण भाऊजीकडनं समजून घेऊया. भाऊजी, या ताडफळाबद्दल तुमचं म्हणणं काय? ताडफळ आम्ही बरेच लहान असताना याचे नुसतेच अशी खाल्लेली आहेत. म्हणजे पडले झाडावरून लगेच घेतलं, खाल्लं. ही ऊस नव्हती, पण होटाला अगदी पिवळसर असायचं, असं या भाऊजींचं म्हणणं आहे. घरी जाऊन त्याचे चांदणे बनवा, भाकरी बनवा, हे सगळे आम्ही खाल्लेले आहेत. मंडळी, आजच्या व्लॉग मध्ये खूप काही दाखवायचं बाकी राहिलं, पण या व्लॉग मध्ये जे मजा मस्ती केलेली आहे आम्ही, ते सगळं दाखवलं. हा आमचा एक फॅमिली प्रोग्राम होता. आमच्या मोठ्या मावशी, म्हणजे आमच्या आईची मोठी बहीण, यांच्या शेतामध्ये हा प्रोग्राम ठेवलेला होता, फॅमिली प्रोग्राम. आणि तो फॅमिली प्रोग्राम आम्ही असा सेलिब्रेशन केला की खूपच छान वाटलं, प्रत्येकाने एन्जॉय केला. आणि मी तर सांगतो, प्रत्येक फॅमिलीमध्ये असा फॅमिली प्रोग्राम वर्षातनं एकदा तरी झाला पाहिजे, कारण या फॅमिली प्रोग्राममधून सगळेजण एकत्र येतात, आपले विचार मांडतात, मजा मस्ती करतात. हा क्षण, हे दिवस आपण कुठल्याही प्रकारे विकत घेऊ शकत नाही, कारण इथे येऊन प्रत्येक फॅमिलीतला आपल्याला जो आपण भले एकमेकांची फोनवर बोलत असू सगळं काय, परंतु समोरासमोर येऊन जे सगळे मजा करतात, ही मजा खूपच वेगळी राहते. धन्यवाद.